नमस्कार. अहिल्यानगर मनपा निवडणूक. अहिल्यानगर मनपा निवडणूकची रणनीती तयार करण्यात आली आहे. याचा आधीचा इतिहास असा आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांना जे 1 लाखाच्या भोवती किंवा जास्त कमी जास्त मतदान झालं असेल, परंतु अहमदनगर शहरात अहिल्यानगर शहरातील मतदारांची संख्या ही 3 लाखापेक्षा जास्त आहे. मग उर्वरित जे 2 लाख आणि जास्त लोकांनी मला ॲडव्होकेट शिवाजी डमाळे, जे दुसरे उमेदवार होते अभिषेक कळमकर आणि इतर छोट्या पक्षाचे अपक्ष यांना मतदान केलं. काहींनी मतदानापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला असेल. आताची ही रणनीती आहे अहिल्यानगर शहरातील नागरिकांनी तयार केली आहे की सैनिक समाज पार्टीच्या पॅनलच्या हातात मनपा द्यायची आहे म्हणजे द्यायची. त्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाला बाहेर ठेवायचं आहे. ही रणनीती याच्यासाठी आहे की सर्वांना एकत्र करायचं आहे. इवन काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, भाजप असेल, तुमचा अजून काही छोटे छोटे पक्ष जे असतील, शिवसेना उबाठा गट असेल, यांना सर्वांना सैनिक समाज पार्टी आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण देणार आहे की आपण एकटे लढण्यापेक्षा सैनिक समाज पार्टीच्या पॅनलमध्ये यावं अशी विनंती करण्यात येणार आहे. जेणेकरून ही रणनीती यशस्वी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा बाहेर ठेवणं गरजेचं आहे. यांना बाहेर ठेवलं तर सैनिक समाज पार्टीचे सरकार आणणं सोपं जाणार आहे. महाराष्ट्रभर हे मॉडेल वापरलं जाणार आहे. सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याचा पाया या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भक्कम करायचा आहे. जेणेकरून महाराष्ट्रभरच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, मनपाच्या निवडणुका, मुंबईची महानगरपालिका, तुमच्या सगळ्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती सर्वांमध्ये हे मॉडेल वापरले जाणार आहे. आणि फक्त आपण विरोधक फक्त एकमेव गट ठेवलेला आहे. त्यामुळे सर्व समाज, महाराष्ट्रातील 13 करोड जनता या सैनिक समाज पार्टीच्या पॅनलवर येण्याच्या विचारात आहे. त्यामुळे सर्व समाजाचे आणि सज्जन नागरिकाचे धन्यवाद. निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेष करून सुशिक्षित नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेष करून निवृत्त अधिकारी, निवृत्त कर्मचारी, निवृत्त प्राध्यापक, निवृत्त शिक्षक यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासोबत वकील असतील, डॉक्टर असतील, तुमचे इंजिनियर असतील, अशा लोकांच्या समावेशाने सैनिक समाज पार्टीचं पॅनल तयार करण्याचं नियोजन केलं आहे. आणि हे नियोजन आम समाजातील सर्व नागरिकांना मान्य झालेलं आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे अहिल्यानगरचं मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वापरलं जाणार आहे. आणि त्यामुळे आपला जो उद्देश, ध्येय सहज साध्य होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सज्जन जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.